प्रेक्षको नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. लग्न करताना जोडीदाराकडून नेमक्या अपेक्षा तरी काय असतात? तो शिकलेला असावा, सुसंस्कृत असावा, समजूतदार असावा, ही तर अपेक्षा असतेच आणि कोणाची असली पाहिजे. पण त्याचबरोबर नोकरी, चांगला पगार, देखणेपणा, सौंदर्य, चांगला स्वभाव हे देखील निकष महत्त्वाचे असतात. पण मायानगरी मुंबईत या सगळ्याबरोबर आणखीन एक निकष पाहायला जातो. तो म्हणजे तुम्ही सेंट्रल लाईननं प्रवास करता की वेस्टर्न लाईननं. गरीब, श्रीमंत, व्हाईट कॉलर, ब्लू कॉलर, स्थानिक, बाहेरचे, मांसाहारी, शाकाहारी अशा सगळ्या विभागण्यांबरोबर आता आणखीन एक विभागणी झाली आणि ती म्हणजे तुम्ही सेंट्रल रेल्वेचे प्रवासी आहात की वेस्टर्न रेल्वेचे. अशी विभागणी आता मुंबईच्या इच्छुक नवरांमध्ये झालेली आहे. आता तुम्ही कुठल्या रेल्वे लाईननं प्रवास करता, याला एवढं महत्त्व येण्याचं कारण तरी काय, असं म्हणते तरी कोण, असा प्रश्न तुम्हाला नक्की आता पडला असेल. या विभागणीला तसं महत्त्वाचं कारण आहे. याचं कारण तुम्ही सेंट्रल लाईनचे प्रवासी आहात की वेस्टर्न लाईनचे, यावरून आता तुमचं लग्न मोडू शकतं. विश्वास बसत नाही ना? वेस्टर्न लाईनच्या मुली जोडीदार निवडताना सेंट्रल लाईनच्या मुलांना नकार देतात, असं निरीक्षण चक्क मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलंय. सेंट्रल लाईनवरचा जीवघेणा गर्दीचा प्रवास हा एक सामाजिक दुष्परिणाम आहे त्याचा. सेंट्रल लाईनच्या जीवघेण्या गर्दीत प्रवास करणं टाळण्यासाठी आता वेस्टर्न लाईनच्या मुली सेंट्रल लाईनच्या मुलांना चक्क नकार देत आहेत. वेस्टर्न लाईन म्हणजे उच्चभ्रूंची गर्दी, परफ्युम्स, फटाफट येणारा लोकल, प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा, हायफाय राहणीमान, हे सगळं वेस्टर्न लाईनच्या मुलींच्या मनात घट्ट रुजलंय. आणि सेंट्रल लाईन म्हणजे मरणाची गर्दी, उशिरानं येणाऱ्या ट्रेन्स, वारंवार तुटणाऱ्या ओव्हरहेड वायर्स, कायम कोलमडणारी रेल्वेची सेवा, सोयीसुविधांचा अभाव, एक प्रकारचं मागासलेपण. त्यामुळे सेंट्रल लाईनवर राहणारा नवरा नकोच, अशी आता वेस्टर्न लाईनवरच्या मुलींची मानसिकता झाली आहे. गर्दीच्या या सामाजिक दुष्परिणामावर बोट ठेवत सेवा सुधारा अशी ताकीद कोर्टानं सेंट्रल रेल्वेला दिली आहे. लग्न ठरवताना मुलगा कुठे राहतो, त्याचं राहणीमान कसं आहे, घरी जायला उशीर होतो का, प्रवासात गर्दीला सामोरं जावं लागतं का, असे प्रश्न आता लग्न ठरवताना, नवरा निवडताना फार महत्त्वाचे ठरत आहेत. वेस्टर्न लाईन म्हणजे उच्चभ्रू आणि सेंट्रल लाईन म्हणजे काहीतरी कमी दर्जाचं, अशी मानसिकता आता वेस्टर्न लाईनच्या मुलींमध्ये दिसते. प्रवासाला लागणारा वेळ हा देखील निकष महत्त्वाचा ठरतोय. मुंबईसारख्या महानगरामध्ये राहणारी तरुणाई जोडीदार निवडताना काय विचार करते? सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न या विभागणीला दर्जेदार विरुद्ध सुमार अशी किनार आहे का? त्यातून नवे सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत का? तरुणाई जोडीदार निवडताना सारासार विचार करते का की वाहवत जाते? हे फक्त मुंबईत होत आहे की पुणे, नाशिक इथे देखील अशाच प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात सेंट्रलचा दादला नको ग बाई. सेंट्रलचा दादला नको ग बाई. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. मुलींच्या अपेक्षा. मुलगा चांगला शिकलेला हवा, मुलाला चांगला पगार हवा, मुलाचं स्वतःचं घर हवं, वेळप्रसंगी मुलाच्या आई वडिलांपासून वेगळं राहण्याची तयारी हवी. सेंट्रलचा नवरा नको. मुंबईची वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे एकमेकांशी कितीही गुण्यागोविंदानं नांदत असल्या तरी लग्नाच्या बाजारात मात्र या दोघींचं विळा भोपळ्याचं सख्य आहे. बहुतांश मॅरेज ब्युरो मधले फॉर्म्स बघितले तर सेंट्रलचा नवरा नको ग बाई अशीच काहीशी परिस्थिती आहे. वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला राहणाऱ्या मुलांशी लग्न करायला तयार नाहीत. अर्थात लव्ह मॅरेज हा सगळ्याला अपवाद आहे. लव्ह मॅरेज प्रकरणात एकमेकांबरोबर अगदी रानावनातही जाऊन राहण्याची तयारी असते. पण अरेंज मॅरेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेस्टर्नच्या मुली सेंट्रलला जायला तयार नाहीत. त्याला कारणही बरीच आहेत. लग्नानंतर कुठेही सेटल व्हायचं म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो प्रवासाचा. सेंट्रलच्या लोकल्समध्ये सातत्यानं बिघाड होत असतात. सतत ओव्हरहेड वायर्स तुटत असतात. अनेक ट्रेन्स रद्दही होतात. त्यामुळे मरेचं हे रोजचंच रडगाणं नकोसं होतंय. दक्षिण मुंबईतील ऑफिसची ठिकाणं लक्षात घेता सेंट्रल लाईनवरचा प्रवास जिकरीचा वाटतो. सेंट्रल रेल्वेच्या कुठल्याही स्टेशनवरून मुख्य मुंबईत पोहोचता येत असलं तरी प्रवासाला लागणारं अंतर आणि वेळ वेस्टर्नच्या तुलनेत जास्त आहे. त्याशिवाय लोकलची फ्रिक्वेन्सी कमी आहे. त्या तुलनेत वेस्टर्न रेल्वेच्या कुठल्याही स्टेशनवर दर 3 मिनिटाला एक लोकल असते. सेंट्रल रेल्वेच्या विशेषतः ठाण्यापलीकडून मुख्य मुंबईत यायचं म्हटलं
तर लोकल वगळता जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. त्या उलट वेस्टर्न लाईनवर बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांच्या मदतीने मुख्य मुंबई गाठणं सहज शक्य होतं. सेंट्रल रेल्वेच्या स्टेशन्सवर वेस्टर्न रेल्वेच्या तुलनेत रात्री वर्दळ नसते किंवा अगदी चपखल भाषेत बोलायचं झालंच तर क्राऊड चांगला नसतो असं बोललं जातं. स्टेशन एकलकोंडी वाटल्यानं सुरक्षित वाटत नाही अशी तक्रारही असते. माहेरचं प्रचंड कौतुक हा कुठल्याही मुलीच्या डीएनएचा एक भाग असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तुलना ती माहेरच्या परिस्थितीशी करतेच. वेस्टर्न सबअबमध्ये प्रवासासाठी मुबलक सुविधा उपलब्ध असतात. त्या तुलनेत सेंट्रलला सुविधा नाहीत. त्यामुळे साहजिकच वेस्टर्नला राहणारी मुलगी या सगळ्याची तुलना करतेच. सेंट्रल रेल्वे लाईनवरची स्टेशन्स लांब, त्यामुळे अंतर जास्त आणि त्यात गर्दी, त्यामुळे प्रचंड थकून भागून घरी आल्यावर घरचा सगळा स्वयंपाक आणि कामं करण्याची ताकदच राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला एक लाईनची सवय झालेली असते, एक फॅशनची म्हणजे एक सवय झालेली असते की आपला लाईफस्टाईल असा आणि असंच असला पाहिजे. सो तिकडे जाऊन तो चेंज होतो. सेंट्रलला जायचं म्हटलं तर तिकडची गर्दी, ट्रेन्सचा टाइम आणि त्याच्यात वेळेवरती पोहोचणार की नाही पोहोचणार, आणि आता सध्याच्या जे काय आजूबाजूला घडतंय की मी सेफ आहे की नाही आणि माझ्याबरोबर कसे लोक वावरतायत, हा खूप महत्त्वाचा प्रश्न ठरतो इथे की मी कोणत्या लोकांमध्ये राहते आणि ती लोक कसे वागतायत माझ्याबद्दल. तर मग मला मदत कुणी करेल की नाही करेल हे मी इथे सांगू शकते की इथे 100% मदत होणार, पण सेंट्रलचं मी तसं काही सांगू शकत नाही. त्यामुळे वेस्टर्न लाईन ही प्रिफरेबल असणार. मला स्वतःला पण स्थळ आलेलं होतं सेंट्रल लाईनचं, पण मी विचार केला, आम्ही झालं वगैरे बोलणं वगैरे, पण नंतर मी विचार केला की ट्रॅव्हलिंग मला जमतच नव्हतं. आणि की तिकडची गर्दी प्रचंड असल्यामुळे आणि इकडची गर्दी प्रचंड असल्यामुळे इकडच्या गर्दीची मला रोज सवय होती. रोजच्या ट्रॅव्हलिंगमुळे मला त्या गोष्टी माहिती होत्या. आणि एवढं एज्युकेशन घेऊन मी तिकडे जॉब करणं मला ते डिफिकल्ट होतं खूपच, कारण की तिकडची लाईन खूपच मला त्या म्हणजे सवयच नाही तिकडच्या गोष्टीच्या. आणि मेन म्हणजे ट्रेनचा खूपच प्रॉब्लेम असतो तिकडे. ट्रेन कधी टायमावर नसते. मुलींनी त्याचा विचार करून नकार देणं चुकीचं आहे, कारण का बहुधा तुम्ही एखादा चांगला माणूस तुमचं आयुष्य बनवणारा तुम्ही मिस करू शकाल त्यामुळे रेल्वेची गर्दी आणि लग्न हे दोन्ही वेगळे आहेत. आणि शेवटी लग्न म्हटले की ॲडजस्टमेंट असतेच, तर वाय नॉट टू स्टार्ट विथ द गर्दी ऑफ ट्रेन. मॅरेज ब्युरोमध्ये वेस्टर्नच्या मुली आवर्जून सेंट्रलचा नवरा नको अशीच अट घालतायत. दिवसेंदिवस अशा मुलींची संख्या वाढतीये. आत्ताचा प्रवास तर फार हेक्टिक असतो, कारण गर्दी पहिली गोष्ट, आणि ट्रेनला सेंट्रलला मुली जायला तयार होत नाहीत. म्हणजे वेस्टर्नला थोडं राहणीमानात पण फरक आहे. लोकांची जी राहणीमान किंवा मुलींचा जो आउटलुक राहण्याचा, बघण्याचा किंवा शॉपिंग हे जे काय आहे, तर त्यांना थोडं ते मध्यमवर्गीय वाटतं सेंट्रल. त्यांचे थोडेसे विचार, बेसिकली लिव्हिंग स्टँडर्ड थोडंसं वेगळं आहे धाटणीने. प्रत्येकाची विचारसरणी त्याच्यामुळे बदललेली आहे. रेल्वेचा त्रास, गर्दीचा त्यांना नको असतो. मग ते इथून दादरपर्यंत जा, दादरवरून चेंज करा. आता समजा डोंबिवलीत राहणारा मुलगा आहे आणि बोरिवलीतली मुलगी आहे, ती नाही तयार होत, म्हणजे तिला नको असतं. मला फार फार तर दादरपर्यंत चालेल किंवा अंधेरी चालेल. सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेच्या भांडणात आतापर्यंत अनेकांचे संसारही मोडलेत. अनेकांचे घटस्फोटही झालेत. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात हे जरी खरं असलं तरी वेस्टर्नच्या गाठी वेस्टर्नला जुळाव्यात अशी वेस्टर्नच्या मुलींची मनोमन इच्छा असते. 8:36ची CST फास्ट पकडण्यापेक्षा 8:32ची चर्चगेट फास्ट पकडण्यातच जास्त सुख असतं. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सेंट्रलचा दागला नको ग बाई या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत विवाह समुपदेशक गौरी कानेटकर. गौरी कानेटकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत अभिनेत्री तेजश्री प्रधान. तेजश्री, तुमचंही स्वागत. डॉक्टर निर्मला राव, मानसोपचार निर्मला राव माझ्यासोबत आहेत, त्यांचंही स्वागत. निलेश ठक्कर, सेंट्रल लाईनचा रहिवासी निलेश ठक्कर आपल्याबरोबर आहेत. निलेश, तुझंही स्वागत. आणि जागृती कांबळी, वेस्टर्न लाईनची रहिवासी जागृती कांबळी, ही देखील आपल्याबरोबर आहे. जागृती, तुझं स्वागत. जागृती, हा रिपोर्ट तू पाहिलास, मला सांग, नवरा निवडताना त्याचा स्वभाव, त्याचं शिक्षण, त्याचा पगार महत्वाचा की तो सेंट्रल लाईनला राहतो का वेस्टर्न लाईनला राहतो हे महत्वाचं?
सध्याच्या घडीला जर बोलायचं झालं तर मुलगा पण चांगला असला पाहिजे, तो त्याचा स्वभाव चांगला असला पाहिजे, तो दिसायला चांगला असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. त्याच्या आधी जातीपातीवरून सगळ्या गोष्टी निघायच्या की या जातीतला असेल तर मग नकार द्यायचा. ते आता थोडं कमी झालं, ते आता गौण झालंय. आणि आता मात्र मुलगा हा सेंट्रलचाच असला पाहिजे किंवा वेस्टर्नचाच. आता मी मूळची वेस्टर्नची आहे, त्याच्यामुळे तुझी जात वेस्टर्न असं आपण म्हणूया. हो, म्हणजे आता त्याला तसा अर्थ प्राप्त व्हायला लागला. तू हसतेस हे म्हणल्यानंतर म्हणजे तुझा दर्जा वाढला आणि सेंट्रलचा दर्जा कमी आहे की काय? हो, म्हणजे साहजिक असं होतं. ज्या वेळेला आता आम्ही वेस्टर्नचे आहोत त्यामुळे आमची लाईफस्टाईल ही वेस्टर्न सारखीच झालेली आहे. त्याच्यामुळे कसं आहे की मला जर तुम्ही सेंट्रलला नेलं तर मला तितकं नाही, मला अवघडल्यासारखं वाटतं. आम्हाला ज्या सुखसुविधा या वेस्टर्न लाईनला मिळत आहेत तेवढ्या त्या तिथे मिळत नाहीयेत. तुम्ही टूथपेस्टनी दात घासता, तसे सेंट्रल लोक टूथपेस्टनी दात घासतात. हो, मान्य आहे ना सर. तिकडे टीव्ही, फ्रीज, एसी सगळं असतं, तिथे व्ह्युअरशिप आहे आमची. सर मान्य आहे मला, पण मला काय म्हणायचंय की माझी ट्रेन 3 मिनिटात येणारी आहे. हीच ट्रेन मध्य रेल्वेला येऊ शकते का? किंवा मी आज जर घरातून 10 मिनिटं उशिरा निघाले, मी खात्री देऊ शकते समोरच्याला की बाबा मी या वेळेमध्ये पोहोचू शकते. ही खात्री मध्य रेल्वेचा माणूस देऊ शकतो का? नाही, कारण प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. पेंटाग्राफचा प्रॉब्लेम असतो किंवा ओव्हरहेड वायरचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो. म्हणजे पाऊस नसला तरी यांच्याकडे काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच. त्याच्यामुळे सध्याच्या युगामध्ये वेळ हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे वेळेसाठी माणूस काही करू शकतो आणि त्याच्यामुळे वेस्टर्न लाईनला हे प्रॉब्लेम खूप कमी जाणवतात. त्याच्यामुळे मी जर तिथली असेल तर मी नक्की. आपल्यासोबत गौरी कानिटकर आहेत. गौरी कानिटकर, एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विवाह समुपदेशक आपण आहात. हा फक्त मुंबईपुरता प्रश्न आहे की हा प्रश्न महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातही आपल्याला बघायला मिळतो? गौरी कानिटकर. नाही, हा प्रश्न फक्त मुंबईपुरता नाही आहे, तर हा सगळीकडे प्रश्न आहे. पुण्यामध्ये आहे, नाशिकला आहे, अगदी फॉर दॅट मॅटर बघितलं आपण तर अमेरिकेमध्ये सुद्धा ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्ट असं पाहिलंच जातं. पुण्यामध्ये सुद्धा कोथरूडची मुलगी सदाशिव पेठेत यायला तयार नसते. कारण काय असतात? ईस्ट कोस्ट मधून वेस्ट कोस्टला न जायची 1 तास वेळ मागे असते. हा का तिकडे थंडी जास्त असते? हा नेमकं कारण काय असतं सदाशिव पेठेत न राहण्याचं? 1 तासापेक्षा जास्त वेळ मागे असते. 1.5 hour. अमेरिकेमध्ये बघितलं तर 1 तासापेक्षा टाइम झोन हा जास्त असतो. नेमकी कारण काय असतात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोथरूडची जी मुलगी असते तर पुण्याचा पुरता जर हा का आपण प्रयत्न बघायचा झाला तर पुण्यामध्ये प्रत्येकाचं एक 2 व्हीलर असतं, त्याचं स्वतःचं व्हेइकल असतं. कोथरूडच्या मुलीला एखादा आम्ही सदाशिव पेठेतलं स्थळ सुचवलं तर ती म्हणते की पार्किंगला जागा नाहीये, त्यामुळे मला जायचं नाही सदाशिव पेठेत. म्हणजे जिथे आयुष्य पार्क करायचंय तिथे स्वतःच्या व्हेइकलला पार्किंगला जागा आहे की नाही हे आधी बघितलं जातं. क्या बात आहे. 1980-90 नंतरच्या दशकानंतर जे पुणे विस्तारलं, त्या विस्तारलेल्या पुण्याची आणि जुन्या पुण्याची नाळ बसली नाही, नाळ जुळली नाही असं म्हणायचं का गौरी? लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. म्हणजे जसं आपण सेंट्रल आणि वेस्टर्नच्या बाबतीत म्हणतो की उच्चभ्रू आणि मग त्या मनाने कमी दर्जाचा, असं उगीच जो ठाम गैरसमज पसरलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, तसंच काहीसं कोथरूड आणि सदाशिवपेठ, गुरुवारपेठ, शुक्रवारपेठ या सगळ्या पेठांच्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे इतका हा वाद प्रचंड मोठा आहे की लग्नाची खरेदी देखील वेस्टर्न सबबलाच झाली पाहिजे असा आग्रह धरला जातो. तसाच लग्नाची खरेदी ही कोथरूड मधल्या दुकानांमध्येच झाली पाहिजे असा आग्रह धरला जातो. गौरी, नाही, खरेदी पण घेतली जाते, पण आता जर ज्वेलरीच्या बाबतीत बघायचं झालं, दागिने, तर त्याची एक वेगळी पेठ लक्ष्मी रोडला आहे. मग खरेदीसाठी तात्पुरतं जातील, पण पूर्ण आयुष्य काढायचं असेल, मला नेहमी असं वाटतं की कोणताही बदलाला आपण सामोरं कसं जातो याच्यावरती हा प्रश्न जास्त अवलंबून आहे. बदलाला आपण सामोरे कसं जातो हे अवलंबून आहे. तुम्ही आता 2 चांगले शब्द वापरलेत की हा एक गैरसमज आहे असा एक शब्द वापरला. निर्मला राव, ही मानसिकता येते कुठून की मला ह्याच लाईनचा मुलगा हवा, या लाईनचा मुलगा चांगला असू शकतो किंवा मला आयुष्यात त्रास कमी होऊ शकतो, प्रवासात होणारा तास हे नवरा किंवा घर, ज्या घरी आपण सून म्हणून जाणार, बायको म्हणून जाणार, निवडायचा निकष असू शकतो? एक पूर्वग्रह झालेले. 20 वर्षापूर्वी ठाण्यात भरपूर इंडस्ट्रीज असायच्या, म्हणून इंडस्ट्रियल लेबर्स म्हणजे जास्त सेंट्रल लाईन, त्याच्यावरून एक पूर्वग्रह झालेले सगळ्यांचं. वेडांचं हॉस्पिटल होतं तेही सांगा. ठाण्यामध्ये वेडांचं हॉस्पिटल होतं त्याचाही उल्लेख करा. तर त्याच्यामुळे ना वेस्टर्न वाल्याला वाटतं की आम्ही
मी 15-20 वर्षपूर्वी पण हेच ऐकलं, नाही नाही वेस्टर्नमध्येच घर घ्यायचं का, इकडे सोफिस्टिकेटेड लोक असतात आणि तिकडे कमी सोफिस्टिकेटेड. बट आत्ता तरी पाहिलं तर असं काहीच नाही. ठाणे पाहिलं तर खूप मोठं सबब परंतु झालेलं. माननीय उच्च न्यायालयानं असं निरीक्षण नोंदवलंय आणि त्याच्यामुळे अनेक संसार जे होता होता राहून जात आहेत. अनेक अशी मुलं, आज जेव्हा हा कार्यक्रम करायचा ठरवला तेव्हा अनेक मुलांनी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण इथून येऊन आम्हाला धन्यवाद दिले, SMS पाठवले की हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण केवळ आम्ही सेंट्रल सबबला राहतो म्हणून मुलींनी लग्न करायला नकार दिलेला आहे. निलेश ठक्कर, हे खरं आहे का? सेंट्रल लाईनला राहता आणि उपवर आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय. निलेश ठक्कर, एकदम बरोबर आहे. तुम्ही जो प्रश्न मांडला आहे तो एकदम उत्तम प्रश्न मांडला आहे. आणि हाच एक कारण आहे का जो सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे, तसेच जी सेंट्रलची लोक आहेत आणि जी वेस्टर्नची लोक आहेत, त्या दोघांमध्ये काहीतरी एक स्टेटस टॅग ह्या लोकांनी ठेवलं आहे. वेस्टर्नची जी लोक आहेत त्यांनी एक स्टेटस टॅग लावलेला आहे का नाही बाबा आम्ही वेस्टर्नला राहतो म्हणजे वी आर समथिंग डिफरंट, आणि सेंट्रल आहे म्हणजे समथिंग खाली आहे ते. पण ॲक्च्युली सेंट्रल आणि वेस्टर्नचा हा जो तफावत आहे, ह्या एक लग्नोत्सुक जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे हा. आणि सगळ्यात प्रथम तर सेंट्रलमधलं जर पात्र व्यवस्थित असेल, मुलगा चांगला कमवत असेल, नोकरी व्यवस्थित असेल, घर व्यवस्थित असेल आणि त्याच्यानंतर पण सगळं व्यवस्थित असल्यानंतर पण फॅमिली दोन्ही रेडी असेल, मुलीला मुलगा आवडतो किंवा मुलाला मुलगी आवडते, त्याच्यानंतर पण कुठंतरी जर काय स्पीड ब्रेकर येत असेल तर तो हा सेंट्रलचा स्पीड ब्रेकर आहे. आणि हा जो स्पीड ब्रेकर आहे त्याच्यामुळे किती लग्न आहेत जे जुळले होते आणि मग त्याच्यानंतर मग ते परत तुटले. मग हा जो एक प्रश्न आहे, हा सेंट्रल आणि वेस्टर्नचा जो मुद्दा आहे तो काहीतरी आपल्याला बाजूला करायला पाहिजे. चांगला शब्द निलेश, तू एक चांगला शब्द वापरलास आणि तो म्हणजे सेंट्रल हा एक स्पीड ब्रेकर आहे. इथेच कुठेतरी मला असं वाटतं जागृतीचं मत अतिशय महत्वाचं आहे. जागृती, लग्नाच्या घरात आपण जातो त्या घरात लागणारा प्रवास हा स्पीड ब्रेकर आहे. लग्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लव्ह मॅरेज असेल तर कुठलीही मुलगी तयार होते की बाबा आपण जाऊया, जिथे कुठे असेल तिथे ती लोक तयार होतात. पण अरेंज मॅरेजच्या बाबतीमध्ये बहुधा असं होतं, असं होत नाही ना की ते मुलगा कुठे राहतो बघूनच मुली प्रेमात पडतात, असं नाहीये ना. काही वेळेला असे पण प्रश्न विचारले जातात, तू कुठचा आहेस, तू कुठच्या लाईनचा आहेस. मग त्यावेळेला कळतं की बाबा हा चांगल्या लाईनचा आहे का वाईट लाईनचा आहे, चांगल्या लाईनचा काय वाईट लाईनचा आहे, कुठल्या लाईनचा याला महत्व आहे, कुठच्या रेल्वे लाईनचा आहे असं. त्यामुळे कसं होतं प्रत्येकदा की एखादी जर गृहिणी असेल, ती जर नोकरी आणि सगळं सांभाळून करत असेल तर तिला हा सगळा संपूर्ण प्रवास करायचा आहे. आणि हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर घरी येऊन तिला पूर्ण आपल्या कुटुंबासाठी जेवण असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आता जर मी एवढा सगळा पल्ला गाठल्यानंतर घरी येऊन माझी ती स्थिती असेल तर साहजिकच एखादी स्त्री विचार करेल की बाबा नको, मला एवढा प्रवास करणं शक्य नाहीये, त्यापेक्षा मी माझ्याच लाईनमध्ये असलेला एखादा मुलगा बघेन. निलेश, प्रॉब्लम तुम में नहीं है, प्रॉब्लम तेरी लाइन में है, तेरी लाइन में खराबी है, तेरे लाइन में स्पीड ब्रेकर है. अँड सेकंड थिंग मला अजून एक सांगायचं असेल, जर आपण सेंट्रल आणि वेस्टर्न याच्यावरनं जर आपण आपलं भविष्य आणि जर लाईफ पार्टनर घडवणार असेल तर मग तुम्ही मला सांगा, जर गॅरंटी आहे का जर आपण कुठल्याही मुलांनी वेस्टर्नची मुलगी घेतली तर त्याचा लग्न संसार एकदम चांगला चालणार, किंवा कुठल्या मुलींनी जर फक्त वेस्टर्नचा मुलगा घेतला लग्न करायला पसंत केला तर तिचा संसार जो आहे तो खुशीत राहणार एकदम. असं काही नाही, काहीतरी ग्रह असतात, कुठेतरी कुंडली जुळते, शनी मंगळ हे सगळं जुळल्यानंतर ही सेंट्रल आणि वेस्टर्नची कुंडली. हे बरोबर आहे, सेंट्रल आणि वेस्टर्नची कुंडली तर जुळत नाहीच आहे. पण तुमच्या पत्रिकेमध्ये जसे मंगळ वगैरे असतात ना, तसं तुमच्या पत्रिकेमध्ये सेंट्रल नावाचा एक नवा ग्रह आहे आणि त्याच्यामुळे लग्न होताना राहत आहेत, अनेक मुली नकार देत आहेत, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आजकाल एक वेळ शनी मंगळ राहू परवडले पण सेंट्रल नावाचा ग्रह नको अशी परिस्थिती आहे. आपल्याबरोबर तेजश्री प्रधान आहेत. तेजश्री प्रधान, ही सगळी चर्चा तुम्ही पाहताय, सगळीकडेच पाहिलं तर सेंट्रलवर अन्याय होतोय. म्हणजे बघा तुम्ही, वेस्टर्नच्या ट्रेन्समध्ये सुद्धा अगदी सेकंड क्लासमध्ये जरी बसलो ना आपण तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोच गाद्या असतात आणि वेस्टर्न सबबमध्ये मात्र लाकडी पाट्यावर आम्हाला बसायला लागतं. त्या गाड्या पॉश असतात आणि सगळे स्टुडिओज वगैरे तुमचे चित्रमालिकांचे, चित्रपटांचे हे सगळे वेस्टर्न सबबला असतात. तिकडेच विमानतळ वगैरे सगळं असतं आणि सेंट्रल सबबला मात्र ST बस स्टँड वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे तिकडे क्रेडिट कार्ड चालतात आणि इकडे कॅश द्यावी लागते, अशी परिस्थिती आहे आता.
Is it the comfort that is the most important? That's why people choose Western suburb? Tejashree? सगळ्यात आधी मला तर सांगावंसं वाटतंय की तुम्ही आता जे म्हणालात की सगळी शूटिंग्स वेस्टर्नला होतात, तर होणार सुन्नी या घरची ज्या सिरियलमधनं तुम्ही मला सगळ्यात जास्त ओळखायला लागला, त्या सिरियलचं मॅक्सिमम शूटिंग हे ठाण्यामध्ये झालंय. त्यामुळे ते सेंट्रल साईडला झालंय आणि आम्ही सेंट्रल साईडला येऊन काम करत होतो. नाही मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, ते तुम्ही जागृतीला सांगा. तेजश्री, हे जागृतीला कळलं पाहिजे की ठाण्यात शूटिंग होऊ शकतं. त्यांना शूटिंग म्हणजे तिथे गो अहेड. बोला. नाही, आणि मला ठाणेकरांनी खूप कॉपरेट केलंय, त्यामुळे माझं सेंट्रल लाईनवर खूप प्रेमही आहे. आणि समव मला असं वाटतं की सेंट्रल किंवा वेस्टर्न हा मुद्दा म्हणजे प्रॅक्टिकली पाहता कदाचित आजची तरुणाई हा विचार करत असेलही, पण ही फार फार छोटी आणि फार दुय्यम गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण की मुळात तुम्ही लग्न हा विचार करताना तेव्हा ती फार मोठी जबाबदारी असते आणि तुमचं त्या मुलाबरोबर किती छान जुळणार आहे, त्याच्या घराशी किती छान जुळणार आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे प्रवास वगैरे मला विचाराल तर माझं करिअर सुरू झालं तेव्हा मी ऑल द वे डोंबिवली पासून ऑल द वे इथे वेस्टर्नला येत होतेच की. आणि थोडाफार फरक पडतो, नाही असं नाहीये की सेंट्रलला दोन गाड्यांमध्ये असणारी वेळ ही वेस्टर्नच्या गाड्यांपेक्षा थोडी जास्त असते. पण आजही मला माझ्या आईबाबांकडे घरी जायचं असेल तर मला सेंट्रल साईड मी अगदीच प्रिफर करते, किंवा नाही जायचं असं काही नसतं माझं. नाही बरोबर आहे. मला प्रश्न असा पडलाय की कुसुमाग्रज वाचता वाचता आम्ही मोठे झालो आणि त्या कुसुमाग्रजांनी प्रेम कुणावरही करावं असं सांगितलं होतं, पण आता मात्र कुसुमाग्रज हयात असते तर त्यांनी आपली कविता बदलली असती आणि त्यांनी लिहिलं असतं प्रेम फक्त वेस्टर्न लाईन मध्ये राहणाऱ्या मुलावर करावं. असं काय, असं एक मला वाटायला लागलंय. निलेश, यू वॉन्ट टू से समथिंग? निलेश ठक्कर. हां, आय वॉन्ट टू से समथिंग का जी आपली मराठी फिल्म इंडस्ट्री आहे किंवा आताचे कुठलेही मोठे बिझनेसमॅन आहेत, ते कितकेच नामवंत जे बिझनेसमॅन आणि फिल्म इंडस्ट्रीचे अभिनेते तसेच नेते हे सगळे ठाण्यामध्ये राहतात हल्ली. ठाणा हा थर्ड बॉम्बे आहे. मुंबई झाली आपली, CST छत्रपती शिवाजी टर्मिनस ही आपली मुंबई आहे. त्याच्यानंतर नवी मुंबई झाली, वाशी, नवी मुंबई, पालघर, हे पनवेल, हे सगळं नवी मुंबई झालं. आणि आता ठाणे ही थर्ड बॉम्बे आहे. कित्येक मुलींना हे माहिती आहे का ठाणे म्हणजे गाव. ठाणे, कल्याण, डोंबिवली हे काही गाव नाहीये. ठाणा म्हणजे ऍक्च्युली थर्ड बॉम्बे आहे. मोठे मोठे बिझनेस प्रोजेक्ट्स ठाण्यामध्ये चालतात, मोठे मोठे नामवंत कलाकार ठाण्यामध्ये राहतात, कित्येक मोठे मोठे प्रोग्राम ठाण्यामध्ये होतात. आणि ठाण्यामध्ये खूप मोठा बिझनेस एक हब आहे ठाणे म्हणजे इट्स अ थर्ड बॉम्बे. मी अजून कितींदा ऐकलंय का कित्येक लोक होते जे वेस्टर्नचे, ज्या लोकांनी स्वतःचे फ्लॅट विकले 3 कोटी, 4 कोटी, 5 कोटीला, आणि ठाण्यामध्ये घोडबंदर रोड सारख्या रोडवर येऊन त्यांनी स्वतःचे फ्लॅट घेतलेत. म्हणजे वेस्टर्न मधनं पण ठाण्याला आलेले शिफ्ट झालेले लोक आहेत, डोंबिवलीमध्ये शिफ्ट झालेले लोक आहेत. इट्स अमेझिंग. ठाणे असो, कल्याण असो, डोंबिवली असो, इट्स अ डेव्हलपिंग, इट्स अ थर्ड बॉम्बे. निलेश, असं असलं तरी तुमचं सेंट्रलला असणं हा तुमच्या लग्नातला फार मोठा स्पीड ब्रेकर आहे. आणि असा स्पीड ब्रेकर हा फक्त मुंबई मधल्या सेंट्रल आणि वेस्टर्न सबमध्ये नाहीये. गौरीताई, असाच हा सगळा प्रकार इतक्याच तीव्रतेनं महाराष्ट्राच्या इतर भागात जेव्हा आपण लग्न जमवता, आपल्याकडे विवाह स्थळं येतात, तेव्हा असाच दिसतो का? अगदी खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे हाच प्रकार दिसतो. इनफॅक्ट छोटी छोटी जी गावं आहेत, श्रीरामपूर आहे, सांगली आहे, मिरज आहे, सातारा आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, या सगळ्या ठिकाणी पुण्या मुंबईतल्या मुली जायला तयार होत नाहीत. इवन मुंबईतली मुलगी पुण्यात यायला तयार होत नाही, पुण्याची मुलगी मुंबईला जायला तयार होत नाही. मला नेहमी असं वाटतं की लग्न या गोष्टीकडे खूप गंभीरपणाने विचार करायची गरज आहे. आता लग्नाचं वय खूप वाढलेलं आहे, मुलींचं काय, मुलांचं काय, आणि त्यांचा स्वतःचा एक कम्फर्ट झोन तयार होतो. या कम्फर्ट झोनमध्ये त्यांचा टेलर, त्यांचं ब्युटी पार्लर, त्यांचे डॉक्टर, त्यांचे डेंटिस्ट, हे सगळ्या ठिकाणं ठरलेली असतात. हा सगळा संच जो ठरलेला आहे, सेटल झालेला आहे, हा सगळा बदलून आपल्याला दुसऱ्या एरियामध्ये जायचं आहे, हीच कुठेतरी मनामध्ये त्यांना कम्फर्टच्या बाहेर जाणारी गोष्ट वाटते. त्यामुळे खरं तर ज्या गोष्टी बघायला हव्यात त्या बाजूला ठेवून या असल्या छोट्या छोट्या गोष्टींना प्राधान्य देताना दिसतंय. इंटरेस्टिंग. गौरीताई, याचीच चर्चा व्हायला पाहिजे की मुलगा निवडताना नेमका निकष
तो सेंट्रलचा आहे का वेस्टर्नचा आहे, सदाशिवपेठचा आहे का कोथरूडचा आहे, नाशिकचा आहे का नाशिकच्या उपनगराचा आहे, यापेक्षा तो मुलगा काय आहे याचा विचार व्हायला हवा. तो तुम्हाला अनुरूप आहे का, हे असं होताना का दिसत नाही आहे. माननीय उच्च न्यायालयाला देखील याच्यात कॉमेंट करावीशी वाटली. इथंच या सगळ्याची मेक आहे. त्याची चर्चा करूया एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सेंट्रलचा दादला नको ग बाई. सेंटरचा दादा नको ग बाई या विषयावरची काहीशी इंटरेस्टिंग असणारी चर्चा, किंबहुना विवाहोत्सुक असणाऱ्या मुंबई, पुणे, नाशिक इथल्या घरांमध्ये नक्की या चर्चेला जाणारा विषय आहे. त्याचीच आपण चर्चा करतो. आपल्यासोबत गौरी कानिटकर, डॉक्टर निर्मला राव, तेजस्वी प्रधान, निलेश ठक्कर आणि जागृती कांबळी आहेत. आता ब्रेकवर जाण्यापूर्वी निर्मलाताई, गौरीजींनी एक मुद्दा मांडला होता आणि तो होता कम्फर्ट झोनचा. प्रत्येक जण आपापल्या भोवती एक कोश घेऊन जगत असतो आणि प्रत्येकाला आपापला कोश हा श्रेष्ठ वाटत असतो. हा भाग क्रमांक 1. आणि दुसरं, महानगरातलं जीवन हे इतकं दुष्कर झालेलं आहे की तो प्रवास इतका जिकिरीचा आहे की त्या प्रवासातली 15 मिनिटं सुद्धा जर वाचत असतील तर आपल्या जीवनसाथीच्या निवडीला मुरड घालायला आपण तयार होतो. कम्फर्ट झोन गौरीताई बोलले. कम्फर्ट झोनपेक्षा मला वाटतं की त्यांनी आपलं ते एक चौकट बांधून घेतलं आणि त्याला कम्फर्ट झोन म्हणतात. सो बाउंड्री खूप लावून घेतलेल्या आहेत. आणि हे नेहमी मी बघते, माझ्याकडे शिवाजी पार्कवरून येतात मुली, घाटकोपर नाही 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 घाटकोपर नाही जायचं. आज पाहिलं तर घाटकोपरला मोस्ट पॉश रेस्टॉरंट्स आहेत, ठाण्यात खूप रेस्टॉरंट्स छान आहेत, विक्रोली खूप सुधारलेली आहेत पोवाय आल्यानंतर हिरानंदानीचे. तरी ते एक पूर्वग्रह घेऊनच तसंच बसले, शिवाजी पार्क इज एव्हरीथिंग असं. तर ते बाउंड्री लावून घेतलेले अति आणि माइंड मध्ये कुठेतरी स्टेटस असतो एखादा एरियात राहण्याचा, स्टेटस असं झालेलं, सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस, आणि तो कुठल्याही गोष्टीमध्ये निवडताना अत्यंत महत्वाचा झालेला ठरतो. गौरीजी, हाच तर खरा मुद्दा आहे की एक नवीन जात व्यवस्था आपल्याकडे येते. तुमची जात आता मराठा आहे का आणखीन सिकेपी आहे का काय आहे हे विचारलं जात नाहीये. तर तुमची जात सदाशिवपेठ आहे का ती कोथरूड आहे, नाशिक आहे का उपनगर आहे, मुंबईत असाल तर सेंट्रल आहे का वेस्टर्न आहे, अशी एक नवीन जात व्यवस्था आपल्याकडे आली आहे. गौरी? हो, नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की तो मुलगा कुठे राहतो. आता हे सगळं मुलींच्या बाबतीत आपण का विचार करतो, तर अजूनही आपली प्रथा अशी आहे की लग्न झाल्यावर मुलगी ही आपल्या सासरी राहायला जाते. त्यामुळे तिचं सासर नेमकं आहे कुठे, त्याचा तो फ्लॅट किती मोठा आहे, 2 BHK 3 BHK, कुठल्या लोकेशनमध्ये राहतो, कुठल्या लोकॅलिटीत राहतो, या सगळ्या गोष्टीला खूप खूप जास्त महत्त्व आलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की त्याहीपेक्षा पुढे जाऊन माझा नवरा मी करत असलेल्या कामाला रिस्पेक्ट देईल का, मला समजून घेईल का, माझ्या इमोशन्स त्याला समजतील का, मी समजा उशिरा घरी आले तर तो मला घरात काही थोडीफार मदत करेल का, या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या असून सुद्धा त्या खूप बाजूला पडत चाललेल्या आहेत आणि नको त्या गोष्टींना खूप जास्त प्राधान्य येत चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये अगदी छोट्या गावांमध्ये सुद्धा मुली जायला तयार नाही आहेत. मग तो मुलगा कितीही श्रीमंत असू दे, त्याची खूप शेती असू दे, शेतकरी मुलांना मुली मिळत नाही आहेत. ही खूप मोठी वस्तुस्थिती आहे सध्या, वास्तव आहे हे. आणि तसं पाहिलं तर हे खूप चांगलं वास्तव नाहीये. गौरीजी, काय कारण आहे की शेतकऱ्यांच्या, गौरीजी कारण काय आहेत शेतकऱ्यांच्या मुलांना मुली न मिळण्याची? मध्यंतरी मराठवाड्यामधल्या अशा काही गावांमधल्या आम्ही स्टोरीज दाखवल्या त्या, ज्या गावांमध्ये पाण्याचा स्थायी स्वरूपाचा, कायम स्वरूपाचा, परमनंट स्वरूपाचा स्रोत नाही, म्हणून हंडा कळशी घेऊन घरातल्या स्त्रीला बाहेर पडावं लागतं. म्हणून त्या संपूर्ण गावामध्ये 200-200, 300-300 मुलं उपवर असूनही 2-2, 3-3 वर्ष त्यांची लग्न झाली नव्हती. ज्यांनी गाव बदललं त्यांचीच लग्न होऊ शकली होती, अशी कहाणी होती. पण ज्या गावात सधनता आहे, जिथं पाणी आहे, जिथं समृद्धी आहे, तिथल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांची किंवा शेती हा व्यवसाय असलेल्यांची लग्न होत नाही आहेत. गौरीजी? नाही होते. मला नेहमी असं वाटतं की शेतकरी खरं तर अन्नदाता आहेत आपले, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्यांना स्थळं लिहून सांगून यायला पाहिजेत.
पण ते शेती त्यांची असते ती गावाकडे असते, ती पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नसते. आणि सुखवस्तू असणं, सुखवस्तू घरात असणं, सगळ्या वस्तू असणं, या सगळ्याला खूप जास्त प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे खेडेगावात राहायला तर मुळीच कोणी तयार होत नाही. बरोबर आहे. खेडेगावात उडीद, तूर, बाजरी पिकते आणि शहरामध्ये व्हाउचर पिकतात. त्याच्यामुळे कदाचित हे असेल. मगाशी एक शब्द वापरलास जागृती तू, तो म्हणजे वेस्टर्नला क्राऊड चांगला असतो आणि सेंट्रलला क्राऊड चांगला नसतो. वेस्टर्नची गर्दी वेगळी असते आणि सेंट्रलची गर्दी वेगळी असते. म्हणजे नेमकं काय असतं? क्राऊड चांगला नसतो म्हणजे काय? क्राऊड चांगला असतो म्हणजे काय? वेस्टर्नला बघायला गेलं तर बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे शाळा असेल, कॉलेजेस असतील, नामांकित कॉलेजेस असतील. जर आता सोमय्या आणि असे काही अपवाद सोडले तर बाकीचे जे कॉलेजेस आहेत ते वेस्टर्न लाईनला जास्त आहेत. परत हॉस्पिटल्सच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करायला गेला तर वेस्टर्न लाईनला तितकी हॉस्पिटल्स चांगली आहेत, चांगल्या दर्जाची आहेत. त्याच्यामुळे साहजिकच बऱ्याच जणांचा कल असतो हा वेस्टर्न लाईनकडे येण्याचा. आणि त्याच्यामुळे जशी तुमची आजूबाजूचा परिसर असतो तशीच तुमची माणसं सुद्धा त्याच ह्याच्यातून वाढत असतात. त्यामुळे ऑब्व्हियसली तो क्राऊड तुमचा तो वेगळा ठरतो. सेंट्रल रेल्वेच्या बाबतीमध्ये मगाशी निलेशजी म्हणाले की मला एक सांगावंसं वाटतं की आता आपण सगळं म्हणतोय की सेंट्रल रेल्वे अशी आणि सेंट्रल रेल्वे तशी आहे, पण ज्या वेळेला हीच सेंट्रल रेल्वे तुम्हाला जेव्हा दगा देते किंवा तुम्हाला टायमिंगमध्ये ती पोहोचवत नाही, त्यावेळेला हीच लोक असतात की जी त्याला काही ना काहीतरी बोलत असतात की आम्ही इकडे राहतो त्याच्यामुळे हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. हीच लोक बोलत असतात, हीच लोक आंदोलन करत असतात. मात्र आज पश्चिम रेल्वेवर होत नाही. पश्चिम रेल्वेवर हे खूप क्वचित होतं, म्हणजे झालं तर खूपच क्वचित होतं, हे नेहमी होत नाही. मी तेच म्हणते की मी खात्री देऊ शकते पश्चिम रेल्वेचे पीआरओ सत्कार करतील तुमचा. हो मी खात्री देऊ शकते सर की मी पुढच्या 3 मिनिटांमध्ये इथे पोहोचू शकते. ही खात्री नाही देऊ शकत तिकडची लोक, कारण नेहमीचा त्यांचा सेंट्रल रेल्वेचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे साहजिकच तो क्राऊड सुद्धा एक वेगळा असतो की बाबा लोकांना सोयी सुविधा चांगल्या असतील तर साहजिकच माणसं त्या ठिकाणी वळतात. आणि त्यांनी का वळू नये? जर मला आज सगळ्या सुखसुविधा मिळत असतील, आता प्रत्येक घरातला एक बाप म्हणून असा विचार करत असतो की माझी मुलगी दुसऱ्या घरी गेली तर तिला या सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत, ज्या मला आत्ता मिळत आहेत त्याच्यापेक्षा किंबहुना किंचित तिला जास्त मिळायला पाहिजेत, ही सगळ्यांचीच अपेक्षा असते. मग जर ती एखादी मुलगी असा विचार करत असेल की मला आता हे एवढं मिळते तर मी ह्याच्यापेक्षा जर मला तिकडे आणखीन त्रास सहन करावा लागत असेल तर साहजिकच ती मुलगी सुद्धा तयार होत नाही आणि तिच्या घरातले सुद्धा तयार होत नाही. त्याच्यामुळे हा कुठेतरी विचार बऱ्याचदा असा केला जातो आणि तो जास्त. हा बोला. असं झालेलं की सर्वाला एक हॅबिट अनुसार राहायचं, हे मला सवय झालेली, इकडचं मला सवय आहे. सो इट इज इझी. म्हणजे नवीन काही अडॉप्ट करणं म्हणजे कठीण पडतं. एनी चेंज इज स्ट्रेसफुल असं म्हणतो. म्हणजे काही बदल आणायचं म्हणजे आपल्याला एक्झर्ट करावं लागतं आणि ते बदल नको आहे, तसं झालेलं आहे बेसिकली. निलेश काय सांगाल? निलेश, दिस इज इंटरेस्टिंग. सगळ्यात पहिले तर मला एक सांगायचं का आता एक प्रश्न मांडला होता का शेतकरीला पोरगी भेटत नाही, शेतकरीच्या मुलाला पोरगी भेटत नाही. एक तुम्ही माइंडमध्ये कन्सेप्ट ठेवा, जो शेतकरी पूर्ण देशाला अन्न घालतो तो शेतकरी कुठल्या मुलीला उपाशी ठेवणार का? तो शेतकरी कुठल्या मुलीला उपाशी ठेवणार का? मग त्याच्या मुलाला मुलगी का नाही भेटत? सेकंड थिंग, एक अजून लाईन मी ऐकली होती का सेंट्रल लाईनला कम्फर्ट नाही आहे. हे एकदम चुकीचं स्टेटमेंट आहे का सेंट्रल लाईनमध्ये कम्फर्ट नाही आहे. आज सेंट्रल लाईनमध्ये एवढे मोठे मोठे BPOज आहे, इंटरनॅशनल BPOज आहे, मोठमोठ्या कंपनी आहेत, IT हब्स आहेत, तिकडनं मुलींचे कॅब रात्री सुटतात. असे किती मुली काम करतात की जे रात्री 2 वाजता 3 वाजता चेकआउट करतात, ज्यांची शिफ्ट संपते आणि त्याच्यानंतर पण ते लोक सेफ घरी पोहोचतात. तुम्ही रात्री 2 वाजता स्टेशनवरती उतरा, ठाणे स्टेशनवरती किंवा कल्याण स्टेशनवरती किंवा डोंबिवली स्टेशनवरती. सेंट्रल लाईनचा हे जे मोठे हब आहेत, स्टेशन्स आहेत, तुम्हाला कधीही भीती वाटणार नाही का कोणी माझ्या मागे आहे का मी अनसेफ आहे. सगळीकडे पोलीस व्यवस्था आहे, सगळीकडे सिक्युरिटी आहे. आणि तुम्ही जर एकटे जरी गेले रात्री 2 वाजता, जो ठाण्याचा एरिया आहे तलावपाडीसारखा किंवा कुठलाही एरिया आहे, राममावती रोड किंवा कल्याणचा एरिया किंवा डोंबिवलीचा रोड आहे, कुठलेही असं नाही का अनसेफ जागा आहे. सेंट्रल लाईन टोटली सेफ आहे का? सेंट्रल लाईन मध्ये मुली नाहीत का? इकडे मुली पण जातात ना. बरोबर आहे निलेश. इकडे एक महत्वाचा मुद्दा येतोय, तो म्हणजे ती जागा अनसेफ आहे. दिली कोणी? आज सेंट्रल लाईन वरनं लाखो यात्री रोज जातात वेस्टर्न मध्ये काम करायला. जर सेंट्रलचे जे यात्रू आहेत, जे सेंट्रलची जी माणसं आहेत, त्यांनी जर वेस्टर्नच्या ऑफिसमध्ये काम नाही केलं तर वेस्टर्नला डिमांड येणार कुठे? ना दिस इज व्हेरी गुड. म्हणजे वेस्टर्नला जरी
सेंट्रलला फक्त बेडरूम असल्या तरी वेस्टर्नला बोर्डरूम आहेत, पण वेस्टर्नला बेडरूम नाही आहे, अशा प्रकारचे तुमची मांडणी दिसते. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे गौरी, कुठेतरी मला असं दिसतंय की हा एक परसेप्शनचा, ज्याचा उल्लेख मगाशी तेजश्री फार छान केला, की हा एक शेवटी परसेप्शनची बनतं, ज्याची दखल माननीय उच्च न्यायालयाला घ्यावीशी वाटते. काय सांगाल या मतांबद्दल, पूर्वग्रहांबद्दल? अगदीच नक्की आहे. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की आसपासचा पिअर प्रेशर जे असतं ना ते खूप जास्त आहे. माझ्या मैत्रिणींनी हे केलं, माझ्या मित्रांनी ते केलं, माझी आई असं म्हणते, माझे वडील तसं म्हणतात, आणि मग कुठलंही काय म्हणूया आपण की गैरसोय नको आहे मला, असा भाग त्याच्यामध्ये खूप जास्त असतो. बरोबर आहे. तुम्ही जो पिअर झालेला आहे सगळी लाईफस्टाईल, बरोबर आहे, पिअर प्रेशरचा जो मुद्दा मांडलाय तो त्या वयामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. तेजश्री प्रधान, हाच तर खरा सवाल आहे की आम्ही पूर्वग्रह दूषित अशा प्रकारची काही मतं बनवतो, भाग क्रमांक 1, आणि दुसरी, आमच्या आजूबाजूच्या मुलींची लग्न कुठल्या भागात होत आहेत, कोणाशी होत आहेत, यापेक्षा कुठल्या भागात होत आहेत याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात का? कुठेतरी पिअर प्रेशर आणि परसेप्शन या 2 P मध्ये एक C म्हणजे सेंट्रल लाईन मारली गेलेली आहे. एक सोशल कॉन्शियसनेस. तेजश्री, मी मगाशी म्हणाले तसंच मला असंच वाटतंय, पुन्हा मला तेच सांगावंसं वाटेल की कुठेतरी ना पूर्वग्रह काहीतरी करून घेऊन आपण वागत राहणं ही गोष्ट बरोबर नाही आहे. आणि मला विचाराल तर आता मी ऐकते मगासपासून की सेंट्रलला सेफ नाही वाटत, मग सेंट्रलचा क्राऊड वेगळाच आहे वगैरे, तर असं नाही आहे, असं अजिबात नाही आहे. इनफॅक्ट आज मला विचाराल तर वेस्टर्न आणि सेंट्रल या दोन्हीच्या आहेत ना गोष्टी. आता तुम्ही म्हणताय की सेंट्रल रेल्वे जी आहे आपली त्याला तुम्हाला त्रासदायक प्रवास आहे, तर इथे वेस्टर्नला विचारालाच तर वेस्टर्नमध्ये तुम्ही जर का रोडवेने जायचं म्हटलं तर तुम्हाला वेळेची गॅरंटी कुठून देता येईल, कुठे तुम्ही 3 मिनिटाच्या गॅरंटीने सांगू शकाल. त्यामुळे प्रत्येकाचे ना आपापले गुणदोष, प्रत्येक गोष्टीला ह्या 2 बाजू असतात नाण्याला. त्यामुळे मला असं वाटतं ना की इट इज अबाउट युअर अप्रोच. तुम्ही कसं घेता एखादी गोष्ट आणि त्या गोष्टीचा विचार करताना आपण मुळात ना आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज काय आहेत ह्या ठरवल्या पाहिजेत. आणि आता जसं म्हटलं गेलं की खरंच कुठेतरी असं झालंय की फार ना एका कम्फर्ट झोनमध्ये जगायची सवय झाली आहे, फार वरवरचा विचार सुरू झालाय. त्यामुळे मग खरंच एवढाच लग्न म्हटल्यानंतर ना मला ह्या माझ्या घराजवळ एक पार्लर आहे, मग मला इथे माझी एक कम्फर्ट झोन आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, या सगळ्यात ना कुठेतरी खरंच राहून जाते की मी ज्या ठिकाणी लग्न करणार आहे त्यापेक्षा मी त्या ठिकाणच्या ज्या माणसाला स्वतःचा जोडीदार म्हणून स्वीकारायचा विचार करते तो माणूस ऍक्च्युली कसा आहे ह्याचा विचार करायचा राहून जातो. आणि समहाऊ मला असं वाटतं की तुम्हाला घरी पोचल्यानंतर तुमच्या घरातल्या माणसांचं जे समाधान मिळणार आहे ना, ती माणसं तुम्हाला ज्या पद्धतीने वागवणार आहेत, तुम्हाला जे मानसिक समाधान मिळणार आहे, त्या समाधानाचा जर आपण आधी विचार करायला लागलो ना, तर तुम्ही सेंट्रलवरनं प्रवास करताय का, तुम्ही वेस्टर्नवरनं प्रवास करताय, तुम्ही किती गर्दीतनं प्रवास करताय, तुम्ही सेफ आहात नाही आहात, आपली काळजी घेणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत, हा विचार जर का आपण करायला लागलो ना, तर मला वाटतं बाकी सगळं आजूबाजूचं शाश्वत वाटायला लागतं आपल्याला, आणि हे जास्त महत्वाचं आहे. क्या बात आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मला असं वाटतं दुसरा कुठलाही शब्द उच्चारला जाऊ नये. तेजस्वीचे हे शब्दच या सगळ्याला, किंबहुना माननीय उच्च न्यायालयाच्या सगळ्या या निरीक्षणावरचं एक चपखल मत होतं. प्रेक्षको, सेंट्रलचा दादला नको गबाई या विषयावरची ही रंगलेली चर्चा आपण पाहिली. सेंट्रलचा नवरा का नको हे जागृतीने सांगितलं, तर त्यामुळे सेंट्रलच्या मुलाची काय अडचण होते हे निलेशने सांगितलं. असे मतभेद होण्यामागची नेमकी काय कारणं आहेत, मानसिकता आहेत, हे गौरी कानेटकर आणि निर्मला राव यांनी आपल्याला उलगडून दाखवलं. तर तेजश्रीनी आपल्याला सेंट्रल की वेस्टर्न ही बाब प्रचंड दुय्यम आहे असं मत व्यक्त केलं. एकमेकांशी किती जुळतं हे महत्वाचं आहे हे तरी ठासून सांगितलं. लाईन वगैरे असं काही नसतं किंवा असायला नको असाही त्यांचा सूर होता. तर दुसरीकडं सेंट्रल म्हणजे कमी दर्जाचं नव्हे, ठाण्याचं महत्व अधोरेखित करत निलेशनं सेंट्रलला कमी लेखू नका असा इशाराच दिला. ठाणे म्हणजे तिसरी मुंबई आहे असंही तरी ठामपणे सांगितलं. सेंट्रलची बाजू निलेशनं जोरदार लावून धरली, पण जागृतीनं मात्र वेस्टर्नचा हेका काही सोडला नाही.
मुलगा निवडताना नेमका निकष काय असावा यावर गौरी कानेटकर यांनी भर दिला आणि तोच मुद्दा पुढे तेजस्वीने नेला. सेंट्रल विरुद्ध वेस्टर्न हे मुंबईत घडतं, महाराष्ट्रात इतर ठिकाणी अगदी अमेरिकेमध्ये ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टलाही घडतं. याचं कारण कम्फर्ट झोन सोडून बाहेर जाण्याची तयारी आपली नसते. हे गौरी कानेटकर यांनी भूप्रदेश ओलांडून देश ओलांडून देशांच्या सीमा ओलांडल्यानंतरही आपण तसेच कसे असतो हे आपल्या समोर स्पष्ट केलं. एकमेकांना समजून घेण्याऐवजी नको त्या गोष्टींना महत्त्व येत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. साधारणतः असूनही शेतकऱ्यांच्या घरातल्या मुलांची लग्न होताना अडथळे येतात ही एक धक्कादायक बाब गौरींनी उघड केली. खेडेगावात राहायला मुली तयार होत नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं. नवीन बदलांशी जुळवून घेणं नको म्हणून नकार दिले जात आहेत असं मत निर्मला राव यांनी व्यक्त केलं. प्रेक्षको, लग्न म्हणजे एक संस्कार आहे. आपल्या चित्रपटातल्या गाण्यांमध्येही तो दिसतो. सप्तपदी मी रोज चालते, प्रथम तुझं पाहता, फुलरेले क्षण माझे फुललेले, किंवा लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, किंवा दाटून कंठ येतो, अशी कितीतरी गाणी आपल्या ओठावर येतात. त्यामुळं ही चर्चा आपल्या सगळ्यांना त्या गाण्यांमधला जो लढिवाळपणा होता ना, जो आमच्या आयुष्यातनं हरवत चाललाय आणि खूपच सगळं हिशोबी होत चाललंय याची जाणीव करून देणारा होता. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्व पुणेकरांचे, सेंट्रलकरांचे आणि वेस्टर्नकरांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.